नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी मनसेच्या गोटातून राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे हा दौरा स्थगित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. 5 जूनला राज ठाकरे अयोध्येला जाणार होते आणि त्याची आज अधिकृत घोषणेची शक्यता होती. खरं तर ब्रजभूषण यांनी त्याला विरोध केलेला होता आणि आता तर अयोध्या दौरा राज ठाकरे यांचा रद्द होण्याचं समजतंय किंवा हा दौरा स्थगित केला जातोय अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. प्रकृतीच्या कारणामुळे राज ठाकरे हा आपला अयोध्या दौरा स्थगित करतायत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 5 जूनला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावरती जाणार होते. ब्रजभूषण यांनी खरं तर राज ठाकरे यांच्या अयोध्येला येण्याला विरोध केलेला होता. आज अधिकृत घोषणेची शक्यता असताना ब्रजभूषण यांनी जो काही विरोध केलेला होता, अर्थात राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आता रद्द होतो की काय किंवा स्थगित होतोय अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय नेमकं कारण कळतंय राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होण्यामागचं? खरं तर श्वेता, अजून अधिकृत असं कारण किंवा अधिकृत अशी घोषणा झालेली नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुब्याचं दुखणं आहे आणि परवाच्या दिवशी जेव्हा ते पुण्याला गेलेले होते त्याही वेळेला अचानक त्यांचं ते खुब्याचं दुखणं उमळून आलं आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा दौरा एक दिवस आधीच आटोपता घेतला आणि ते मुंबईत परतले. आणि त्यामुळेच कदाचित शक्यता अशी आहे की हा दौरा सुद्धा स्थगित होईल किंवा पुढे ढकलला जाईल. परंतु तो स्थगित झाला आहे का किंवा तो पुढे ढकलला आहे का याबद्दलची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. दरम्यानच्या काळात आपल्याला माहिती आहे की सातत्यानं विरोध होत होता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला. ब्रजभूषण जे आहेत त्यांनी विरोध केलेला होता, परंतु दुसरीकडे काही जण असे होते ज्यांनी समर्थन सुद्धा दर्शवलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या न जाण्याचं कारण हे आहे का याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. परंतु जसं मी म्हणाले, अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नाही आणि त्याची घोषणा कदाचित 22 तारखेच्या सभेमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण 22 तारखेला पुण्यामध्ये राज ठाकरे यांची एक सभा आहे. त्या सभेच्या दरम्यान कदाचित याबद्दलची अधिकृत घोषणा होऊ शकेल आणि नेमकं कारण सुद्धा कळू शकेल. तुर्तास अशीच माहिती मिळते आहे की हा दौरा तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रणाली, 5 जून ऐवजी त्यानंतरची तारीख किंवा आणखी वेगळा कोणता तरी दिवस अयोध्या दौऱ्यासाठी ठरवला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. कारण परवापासून नाव नोंदणी करायला सुद्धा सुरुवात झाली आणि ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अगदी खरंय. अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा राज ठाकरे यांनी या स्वरूपाची घोषणा केलेली होती की ते अयोध्येला जाणार आहे, अगदी 2 वर्षांपूर्वी सुद्धा जेव्हा त्यांनी कुठलीही तारीख किंवा कुठलीही वेळ, कुठलाही महिना जेव्हा सांगितलेला नव्हता, त्या वेळेपासून सुद्धा मनसैनिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. आणि आता जेव्हा त्यांनी 5 जून ही तारीख घोषित केली, त्यानंतर परवापासून रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली. इतकंच नाही तर त्यांनी ज्या दिवशी घोषणा केली अगदी त्याच दिवशी अनेकांनी फ्लाईट बुकिंग आणि हॉटेल्स बुकिंग करून ठेवलेले होते. त्यामुळे मनसैनिकांचा उत्साह जो आहे तो दांडगा आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु राज ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कदाचित हा दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो आणि त्यामुळं एखाद्या वेळेला हा 1 महिना किंवा 2 महिने कसा पुढे जातो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बरं प्रणाली, थोडंसं थांबवते. पुण्यातून आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. वैभव, अतिशय मोठी बातमी आहे की राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित होतोय अशी अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. मात्र ज्या वेळेला राज ठाकरे पुण्यामध्ये आले होते त्यावेळी सुद्धा 3 दिवसांचा पुणे दौरा 2 दिवसातच आटोपला होता. त्यावेळी काय कळलं होतं? श्वेता, राज ठाकरे जेव्हा पुण्यात आले तेव्हा ते 3 दिवसांचा दौरा आखून आलेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक त्यांचा खुबा जो आहे त्या खुब्याचं दुखणं वाढल्यामुळं ते दुपारून तातडीनं मुंबईला निघून गेले होते. पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना किंवा वसंत मोरे ना वेळ दिलेली होती, वसंत मोरेंना भेटायला बोलवलेलं होतं. मात्र त्यापूर्वीच राज ठाकरे हे मुंबईला निघून गेलेले होते आणि मग जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा ही गोष्ट समोर आली. राज ठाकरे यांच्या खुब्याचं दुखणं जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलं आणि ते जर असंच राहिलं तर कदाचित राज ठाकरे यांना त्यांच्या खुब्याची किंवा पायाची सर्जरी करावी लागेल किंवा ऑपरेशन करावे लागेल. ही आता हे ऑपरेशन जर खरंच करावं लागलं तर ते पुण्याची सभा जी आता येत्या 22 तारखेची ती झाल्यानंतर जर त्यांनी केलं तर त्यांचा अयोध्येचा दौरा जो आहे तो निश्चित पुढे ढकलला जाईल. याचं कारण त्यांना आराम करण्यासाठी किंवा एखाद 1.5 महिना तरी थांबावं लागेल. या अशा परिस्थितीमध्ये एकतर
विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होते. तिकडे ब्रिजभूषण हे त्यांना आव्हान देत आहेत सातत्यानं येऊन दाखवावं, आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार असेल किंवा युपीचं सरकार असेल यांनी कुणीही राज ठाकरे यांच्या बाजूची भूमिका घेतलेली नाही किंवा ब्रिजभूषण यांना आवरण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे हे असं काहीतरी कारण काढून राज ठाकरे अयोध्येचा दौरा टाळतील असं सातत्यानं चर्चा जी आहे ती विरोधकांमध्ये सुरू होती. मात्र आता तब्येतीचं कारण जे आहे ते समोर येत आहे. त्याच्यामुळे राज ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलला जातो की ते दुखण्यासोबत अयोध्येला जातात हे पाहणं महत्वाचं आहे. त्यांची तारीख जी आहे दौऱ्याची ती ठरलेली होती. कार्यकर्त्यांनी नाव नोंदणी जी आहे ती केलेली होती अयोध्या दौऱ्यांसाठी. रेल्वेच्या बुकिंगसाठी ज्या चौकशा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या. मनसेचे बाबू आगसकर जे उपनेते आहेत पुण्यातले, त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून रेल्वेच्या बोगीच्या बोगी बुक करायसाठीचे प्रयत्न जे आहेत ते चालवलेले होते. मात्र आता जर राज ठाकरे यांच्या तब्येतीची अडचण समोर आली आणि हा दौरा पुढे ढकलला तर या सगळ्याच गोष्टी या बारगळतील. नेमकं काय होतंय, त्यांची तब्येत जी आहे ती साथ देते का, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. श्वेता, बरोबर आहे. मात्र वैभव, या राज ठाकरेंच्या तब्येतीच्या कारणाचं देखील विरोधकांकडून भांडवल केलं जाईल की ज्या पद्धतीनं त्यांना अयोध्येमध्ये येण्यासाठी किंवा आधी उत्तर प्रदेशातल्या नागरिकांची माफी मागा आणि मगच अयोध्येमध्ये या सगळ्याचा संबंध तिथे जोडला जातोय का? श्वेता, नक्की जोडला जाणार. आपण क्रोनॉलॉजी समजून घ्यायला हवी. ब्रिजभूषण जेव्हापासून बोलायला लागले त्यानंतर मनसेच्या नेत्यांचे सातत्यानं वक्तव्य समोर येत आहेत. राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल. काल मुंबईमध्ये तशी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली. मात्र या सगळ्या डावपेचा नंतरही ना युपीचं सरकार, राज्य सरकार त्यांच्या बाजूने काही बोलतंय किंवा ब्रिजभूषण यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, ना केंद्र सरकार यांच्याकडून त्यांना कुठली सुरक्षेची खात्री दिली गेली आहे. नाही म्हणायला काही साधू महंतांनी राज ठाकरे यांना येऊ द्यावं यासाठी आधी ब्रिजभूषण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नरेंद्र मोदींना पत्र त्यांनी लिहिलीत. मात्र त्याचा फारसा फरक पडताना दिसत नाही. आणि कितीही झालं तरी शेवटी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन जिथे आपल्या पक्षाचे फार कार्यकर्ते नाहीत किंवा कार्यकर्ते सोबत असताना सुद्धा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणं किंवा समोरासमोर संघर्षाची परिस्थिती निर्माण होणं हे निश्चित शहाणपणाचं नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकूण अंदाज जो आहे तो घेतला जातोय. तर विरोधकांकडून मात्र त्यांच्यावर टीका होते. अयोध्येच्या दौऱ्याला जायला टाळाटाळ राज ठाकरे करतायत. आता तब्येतीचं कारण दिलं जाईल. मात्र प्रत्यक्षात जे आव्हान ब्रिजभूषण यांनी दिलेलं होतं ते एकूण राज ठाकरेंचा स्वभाव पाहता ते माफी मागतील याची सुतराम शक्यता नाहीये. बिलकुल. आणि त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना येऊ दिलं जाणार नाही अशी अट जी आहे ती ब्रिजभूषण यांनी टाकली आहे. आता एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यावी लागेल, ब्रिजभूषण हे तिकडचे बाहुबली खासदार आहेत, अत्यंत ताकदवान नेते आहेत. त्याच्यामुळे संघर्षाची परिस्थिती ही निश्चित उभी राहू शकते आणि त्याची पूर्ण कल्पना जी आहे ते राज ठाकरेंना आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ते काय करतात, एकीकडे विरोधक त्यांचा दौरा जर पुढे ढकलला गेला तर त्यावरून टीका करणार हे निश्चित. मात्र कारण तब्येतीचं आहे का हे अधिकृतरित्या त्यांनी जाहीर केल्यावर स्पष्ट होऊ शकते. वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आज एकतर मनसेचे नेते अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र हा दौरा मग नंतर सुधारित वेळेनुसार कधी होईल याची घोषणा राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेमध्ये होते का हे देखील पाहावं लागेल. तर राज ठाकरेंचा पक्ष हा उत्तर प्रदेश सरकारशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळते. यूपीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ मंत्र्यांची मनसेचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे. लवकरच मनसेचं एक शिष्टमंडळ उत्तर प्रदेशाकरता रवाना होणार आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा, राज ठाकरे यांची सुरक्षा, त्यांचं अयोध्येचं सगळं टाइम टेबल, किती कार्यकर्ते येणार, कुठे राहणार, दर्शनाच्या दिवशी कसा असणार प्लान, या सगळ्या विषयांसंदर्भात चर्चा आणि कागदपत्रांची देवाणघेवाण होणार आहे. आणि राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम पूर्णपणे तयार आहे आणि हाच कार्यक्रम आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ हे उत्तर प्रदेशात जाणार आहे आणि उत्तर प्रदेशातल्या मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, आता जी काही ताजी माहिती मिळते त्यानुसार कधी जाणार आहे शिष्टमंडळ मनसेचं युपी मध्ये? श्वेता, हे शिष्टमंडळ कधी जाणार आहे स्पष्ट नाहीये. मात्र येत्या काही दिवसांमध्ये शिष्टमंडळ जाईल असं मनसेच्या वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मुळात मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांच्या तब्येतीचं कारण, त्यानंतर उत्तर प्रदेशमधून त्यांना काही नेत्यांचा होत असलेला विरोध
आणि काही लोकांचं त्यांना मिळत असलेला सपोर्ट, या सर्व गोष्टी घेता जर पाहिलं तर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा जो आहे तो जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पुढे जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. अशी माहिती जी आहे ती मनसेतल्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली देखील आहे. तब्येतीचं कारण हे प्रमुख आहेच, पण त्याचबरोबरीनं तिथं गेल्यानंतर किंवा तिथल्या काही लोकांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांचं म्हणणं आलेलं आहे की राज ठाकरे यांचा आतापर्यंत कार्यकाल पाहता किंवा तिथलं जे पोलीस यंत्रणा आहे ते राज ठाकरे यांना झाल्यानंतर सुरक्षा किती देतील, कशा पद्धतीने देतील, या सगळ्या गोष्टींसाठी आधी तिथे लोकांना जावं लागेल, मनसेचे पदाधिकारी त्यांना जावं लागेल आणि त्यानंतर तिथून ज्या पद्धतीने शेड्यूल येईल किंवा तिथून ज्या पद्धतीनं सर्व सुरक्षा व्यवस्थेची तयारी झालेली आहे ही सांगितली जाईल. या सर्व गोष्टीनंतरच पुढे राज ठाकरे यांचा दौरा जो आहे तो पुढे तयार म्हणजे त्या ठिकाणी जातील असं सांगितलं जातंय. तब्येतीचं कारण मुख्य आहे, पुन्हा एकदा सांगितलं जातंय वारंवार, पण त्यामागे मुख्य कारण कळतं ते म्हणजे उत्तर प्रदेश मधून ज्या वेळेस पूर्णपणे हिरवा कंदील मिळेल त्याच वेळेस हा दौरा जो आहे तो आखला जाईल. पण आणखीन एक माहिती मिळेल त्यानुसार की राज ठाकरेंचा दौरा जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे, त्यांचा कार्यक्रम जो आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे. फक्त त्यावर तारखा कोणत्या असतील हे जे आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे तब्येतीचं कारण जे आहे ते लवकरात लवकर क्लिअर होईल असं देखील मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण महत्वाचं कारण म्हणजे हेच आहे की उत्तर प्रदेशच्या पोलीस असतील, तिथली प्रशासकीय यंत्रणा असेल, तिथले काही राजकीय नेते असतील, यांच्याकडून कशा पद्धतीनं उत्तर येते आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने सपोर्ट मिळतोय हे सगळं पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतरच राज ठाकरे यांचा दौरा जो आहे तो स्पष्ट होईल असं म्हटलं. बरोबर अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी आहे. चंद्रपूर मूल मार्गावरच्या अजयपूर इथे अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. अजयपूर गावाजवळ काल रात्री 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणारा ट्रक समोरासमोर धडकले. या अपघातामध्ये टँकर आणि ट्रकचे टायर फुटलेत, आग लागली. ट्रकचे टायर फुटल्यामुळे आग भडकली. मात्र या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून अधिक तपास पोलीस करतायत. चंद्रपूर मूल मार्गावरती झालेला हा भीषण अपघात, एक पेट्रोलचा टँकर आणि एक लाकडं वाहून नेणारा ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. यानंतर दोन्ही ट्रकचे टायर फुटले आणि लागलेल्या आगीमध्ये हा ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय आणि या आगीमध्ये 6 जण होरपळल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती. हैदर, कधी कितीच्या सुमारास झालेला हा अपघात आणि त्यानंतरची काय परिस्थिती? चंद्रपूर मूल मार्गावर हा मोठा अपघात झालेला आहे. हा अपघात रात्रीच्या दरम्यान झालेला आहे. ट्रक आहे लाकूडचा आणि पेट्रोल टँक ह्यात समोरासमोर धडक झाली आणि एक मोठा स्फोट झाला, आग लागली. टायर फुटल्यामुळे ही आग पुन्हा भडकली आणि जोपर्यंत आगीचे बंब पोचत आहे तोपर्यंत ह्या ट्रकचे भरपूर हे भाग आहे तो जळालेला होता. प्राथमिक माहितीनुसार 6 ठार झालेले आहेत असं अंदाजा लावण्यात येत आहे, परंतु हा आकडा जो आहे तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत याच ठिकाणी. जी हैदर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पोलीस तपास करतायत आणि यामध्ये नेमकी चूक कोणाची हे शोधण्यापेक्षा झालेलं नुकसान किती मोठं आहे. चंद्रपूर मूल मार्गावरती झालेला हा अपघात, ट्रकचे टायर फुटलेत आणि त्यानंतर जी काही आग लागली त्याची ही दृश्य आहेत. मात्र 6 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालाय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना डिवचलंय. बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी. सोमय्यांना कोट्यवधीच्या देणग्या कोण देतंय? युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होईल. ब्लॅकमेलर जेल जाएंगे, हिसाब तो देना पडेगा असं ट्विट संजय राऊतांचं पुन्हा एकदा नव्यानं ट्विट. आणि या ट्विटमधून त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना डिवचलंय. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतायत ब्लॅकमेलर जेल जाएंगे, हिसाब तो देना पडेगा. बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी. आणि सोमय्यांना कोट्यवधींच्या देणग्या कोण देतंय? युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होईल असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांचं. ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन
यांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती। त्यामुळे कोर्टाने हिंदू पक्षकारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 1 दिवसाचा अवधी दिला। त्यामुळे आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। दुसरीकडे वाराणसी कोर्टातील सुनावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे, तर अलाहाबाद हायकोर्टात सुद्धा मशिदीबाबत आज दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे। ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सर्वेक्षण अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आला असून या 2 पानी अहवालामध्ये माजी कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांनी हिंदू धर्माचं प्रतीक आणि चिन्ह तिथे आढळल्याचा दावा या अहवालात केलाय। याबाबत नेमकं हिंदू पक्षकारांचं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेऊयात। विश्वेश्वराच्या अस्तित्वाबद्दल मुस्लिम पक्षानं आव्हान दिलं नाही, कायद्यानुसार मालमत्तेचं स्वरूप बदलू शकत नाही। इस्लामिक राजवटीतील हजारो वर्षांपूर्वींची मालमत्ता आणि देवाची मालमत्ता ही कोणालाही देता येत नाही, हे हिंदू पक्षकारांचं म्हणणं होतं। औरंगजेबानं जबरदस्तीनं मालमत्ता ताब्यात घेतली, मुस्लिमांना हक्क दाखवता येणार नाही आणि औरंगजेबानं कोणताही वक्फ स्थापन केला नाही। वादग्रस्त जागा ही मशीद नाही असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे। मंदिर पाडून तिथे मशीद बांधल्याचे पुरावे आहेत। आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्ञानवापी मशिदी प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे। हिंदू पक्षकारांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी 1 दिवसाचा वेळ वाढवून मागितलेला होता आणि त्यानंतर त्यांनी काय आपलं म्हणणं मांडलंय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं। यावरती आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत, थेट जाऊयात। प्रशांत, हिंदू पक्षकारांनी आपलं म्हणणं मांडलं, त्यानंतर आज सुप्रीम कोर्टामध्ये यावरती सुनावणी होईल, काय सविस्तर सांगता येईल? बरोबर आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये साधारणतः दुपारी 3 वाजता ज्ञानवापी मस्जिद प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलेलं आहे। ज्ञानवापी प्रकरणामध्ये काल या पद्धतीने सुनावणी होणार होती, पण अचानक जे हिंदू पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी जी याचिका दाखल केली आहे विष्णू जैन यांच्या वकिलांची तब्येत जी आहे ती खालावली होती, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी पुढे ढकलण्यात आली। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून संपूर्ण ज्ञानवापी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीची माहिती आणि दावे पुरे येत आहे, एक प्रकारे काल जो अहवाल सादर झाला त्यामध्ये 70 पानांचा अहवाल आहे, जो कोर्ट कमिशन खास करून वाराणसीच्या स्थानिक न्यायालयाने जे कोर्ट कमिशन स्थापन केलं होतं त्या कोर्ट कमिशनद्वारे सर्वे करण्यात आला होता। सर्वेच्या आधारावरती जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टामध्ये अनेक जी सूत्रांनी माहिती दिली आहे की त्यामध्ये अनेक हिंदू जे चिन्ह आहेत त्याचे पुरावे मिळालेले आहेत आणि ज्यामुळे अनेक ठिकाणी कमळाची फुलं मिळाली, अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं देवालयाच्या समोर जे दिवा लावण्याची जागा असते ती जागा देखील या सर्वेक्षणात पुढे आलेली आहे। त्यामुळे या 70 पानाच्या अहवालावरती काल वाराणसी सुनावणी होणार होती, पण ती सुनावणी काल होऊ शकली नाही, कारण की काल सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा पूर्ण निर्णय लागत नाही तोपर्यंत आपण या संदर्भात सुनावणी करू नये। त्यामुळे आज दुपारी जेव्हा 3 वाजता या संदर्भात सुनावणी होईल, त्यावेळेस खास करून या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने दावे करण्यात येत आहे की मंदिर की मस्जिद, कारण की ज्ञानवापी मस्जिद आहे की मंदिर आहे या संदर्भात स्पष्टपणे सुप्रीम कोर्ट आज निश्चितपणे काहीतरी निर्देश देईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पण त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंच आहे, पण सोबतच या सगळ्या प्रकरणामध्ये जे जुने कायदे आहे 1947चा जो कायदा आहे की यानंतरचे जेवढे मस्जिद असेल ते मस्जिद राहतील आणि जे मंदिर असेल ते मंदिर राहतील, तर हा जो सुप्रीम कोर्टाचा कायदा याचंही विश्लेषण या निमित्ताने होण्याची शक्यता आहे। त्यामुळे असं म्हणावं लागेल की हा अतिशय ऐतिहासिक निर्णय होण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं बाबरी मस्जिदच्या संदर्भात ज्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिला होता, बाबरी मस्जिदच्या जे खंडपीठ होतं त्या खंडपीठामध्ये जस्टिस चंद्रचूड आणि जस्टिस जैन होते आणि या दोन्ही या खंडपीठामध्ये जर बघितलं तर हे दोन्ही जज आहेत हे सरन्यायाधीश देखील होणार। त्यामुळे या प्रकरणाकडे ऐतिहासिक तर आहेच आहे, पण सोबतच यामुळे दिशादर्शक देखील असणार आहे, कारण की यानंतर जर मंदिराच्या बाजूने निकाल लागला तर संपूर्ण देशामध्ये मस्जिदांना मंदिर कसं करावं या संदर्भातली एक मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा विषय अतिशय गंभीर आहे, त्यामुळे सरकारचंही लक्ष आहे आणि देशाचंही लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे आहे। जी, आणि याचेच आपण अपडेट्स घेत राहूया ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होईल। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी, जम्मू श्रीनगर महामार्गावरती बोगद्याचं काम सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली। मेकरकोट परिसरातील खुनी नाला इथे बोगद्याचा काही भाग कोसळला आणि 9 जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। 3 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलंय। जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे।
बोगद्यासमोर बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशीन्स आणि वाहनं उभी होती. बोगदा कोसळला आणि त्याचं देखील मोठं नुकसान झालंय. मात्र आणखी 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळतेय. ऐसे ऐसा हादसा हुआ घंटियाल के कुछ मुकाम पे, तो 10:30 बजे लगभग हम यहाँ पर रात से ही रेस्क्यू जारी है अभी तक, जिसमें शाम को 3 बंदों को निकाला गया जख्मी. उसके बाद जो रात से लेकर अभी तक पूरा रेस्क्यू चल रहा है. अभी तक कोई इतला नहीं है कि इसमें कितने लोग हैं. ऐसे सुनी सुनाई में बोल रहे हैं कि 8 से 9 लोग हैं, जिसमें कोई 2 एक लोकल है, बाकी 5 बिहार के हैं और 2 आसाम के. श्रीनगर नेशनल हाईवे पर खूनी नाला के मकाम पर कल रात को जो है टनल 3 के पास में मलबा और ऊपर से डेब्रीज गिराने की वजह से इस वक्त तक की जो इतलात हमारे पास है, तकरीबन 9 अफराद जो है वो इस मलबे के तले दबे हुए हैं. ताहम गुज़श्ता रात से ही जो है वो राहत और बचाव कार्रवाई जो है वो शुरू कर दी गई थी. लेकिन सबसे बड़ा चैलेंज ये है कि यहाँ पे बोल्डर्स जो है, बड़े बड़े बोल्डर्स हैं जिनको ब्रेकर के जरिए यहाँ पे तोड़ा जा रहा है और उसके बाद जो है मशीनों के जरिए उस मलबे को हटाया जा रहा है. इतलात यही हमारे पास है कि गुज़श्ता रात को जो है यहाँ पे काम किया जा रहा था. दिन के वक्त में यहाँ इस टनल के पास ब्लास्टिंग करी गई थी. ब्लास्टिंग के बाद रात के वक्त काम कर रहे थे. उसमें से तकरीबन 7 अफराद जो है वो बैरून रियासत से और तकरीबन 4 अफराद जो है यहाँ लोकल बंदे काम कर रहे थे, जिनमें से 3 अफराद को कल शाम को ही रेस्क्यू करा गया है. और अभी तक की जो इतलात हमारे पास है, 9 अफराद जो है इस मलबे के नीचे दबे हुए हैं. हम आपको ये ताज़ा तस्वीर दिखा रहे हैं खूनी नाला के मकाम से, जहाँ पे गुज़श्ता रात को जो है ब्लास्टिंग की जगह पर जो है टनल 3 जो था, जम्मू श्रीनगर नेशनल हाईवे के वाइडनिंग का प्रोजेक्ट है जिस पर यहाँ पर काम किया जा रहा है. और वहाँ पे ब्लास्टिंग के बाद में जो है ऊपर से स्लाइड आने की वजह से तकरीबन 9 अफराद जो है अभी तक मलबे के नीचे दबे हुए हैं, जिनमें से 2 मकामी अफराद है और बाकी 7 अफराद जो है उनका ताल्लुक बैरून रियासत से बताया जा रहा है. हम आपको यहाँ पे ये बता दें कि सरला कंपनी की जानिब से यहाँ पर तामीराती काम किया जाना था, जिसकी शुरुआत यहाँ पे टनलिंग के जरिए की जानी थी, जिसमें पेट्रोल, पंडियाल और बारों का काम किया जाना था. लेकिन इब्तदाई मराहिल में इतना बड़ा हादसा पेश आना नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया की कारकर्दगी पे सवाल उठाता है. तो हम आपको ये ताज़ा तस्वीर दिखा रहे हैं. ये वही मकाम है जहाँ पे गुज़श्ता रात को जो है बहुत बड़ी स्लाइड जो है ऊपर से गिर आती है. उसके नीचे आप देख पा रहे हैं कि एक बहुत बड़ा डंपर जो है वो इसकी जद में आया. एक मशीन जो बूमिंग मशीन जो होती है जिसके ज़रिए यहाँ पे टनलिंग का काम किया जाता है, वो भी नुकसान में है. और सबसे बड़ा जो इस वक्त का चैलेंज बना हुआ है वो ये है कि इस मलबे के नीचे जो है कम से कम 9 अफराद दबे हुए हैं. ताहम हमारे पास ऑफिशियल कंफर्मेशन नहीं है. जो पुलिस और सिविल एडमिनिस्ट्रेशन हमारी दे, तामीराती कंपनी के जो अहदेदारान हैं उनसे हमारी बात हुई, उनके मुताबिक जो है 9 अफराद जो है इस मलबे के नीचे अभी तक दबे हुए हैं. लेकिन गुज़श्ता रात से लगातार जो है मलबे का जो हटाने का काम जारी है, लेकिन अभी तक इस मलबे को यहाँ से हटाया नहीं गया है, क्योंकि बोल्डर बहुत बड़े बड़े हैं, जिनकी वजह से ये चैलेंज आ रहा है कि उन लोगों तक पहुँचा जाए. ये खूनी नाला का ब्रिज है जो आप देख पा रहे हैं, जहाँ पे ये वाक़या पेश आए. यहाँ टनलिंग होनी थी. टनलिंग के बाद यहाँ पे जो नेशनल हाईवे का 4 लाइनिंग का प्रोजेक्ट जो है वो जारी था. लेकिन इब्तदाई मराहिल में इतना बड़ा सानिहा पेश आना और 9 अफराद के दबे होने की खबर से है इस वक्त पूरा जम्मू कश्मीर सहमा हुआ है. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची, मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज.